Hello students, welcome to my YouTube channel प्रोफेसर रवी गोरे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्बोक्सिलिक ऍसिड बघतोय आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण बघतोय प्रिपरेशन म्हणजे बनवणे. बरोबर आहे. आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचे आहे आणि वेगवेगळ्या मेथडने आपण कार्बोक्सिलिक ऍसिड बनवतोय आणि त्याच्यामध्ये एक नंबरचं प्रिपरेशन आपण बघितलं की फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल अँड अल्डेट्स. ओके, प्रायमरी अल्कोहोल आणि अल्डेट्स यांच्यापासून आपण काय करू शकतो, कार्बोक्सिलिक ऍसिड बनवू शकतो. ठीक आहे, म्हणजेच बाय ऑक्सिडेशन करून आपण काय करू शकतो, कार्बोक्सिलिक ऍसिड बनवू शकतो. वेल डिटेल मध्ये रिॲक्शन आपण बघितलेले आहे. ओके, मग त्याच्यानंतर सेकंड नंबरचं प्रिपरेशन की ज्याच्यापासूनही आपण कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर केला, बघितला व्यवस्थित पद्धतीमध्ये, तो म्हणजे सेकंड नंबर फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. ओके, नायट्राइल्स दे आल्सो नोन एज सायनाइड आणि अमाइड्स, म्हणजे ह्या दोन कंपाऊंडचं पण आपण काय करू शकतो, ह्या दोन कंपाऊंड पासून पण कार्बोक्सिलिक ऍसिड बनवू शकतो. मग त्याच्यामध्ये आपण ऍसिड हायड्रोलिसिस करतो आणि ऍसिड हायड्रोलिसिस करून आपण काय करतो, नायट्राइल आणि तुमचा अमाइड्स यांच्यापासून आपण काय करू शकतो, कार्बोक्सिलिक ऍसिड बनवू शकतो. हे आपण एकदम डिटेलमध्ये एकदम सुटेबली विथ सुटेबल एक्झाम्पल, ओके, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल घेऊन आपण ह्या रिॲक्शन बघितलेले आहेत. एकदम सिंपल आहे, त्याला जास्त काय नाही. सिम्प्लिसिटी मध्ये एक दोन वेळेस जर आपण बघितल्या म्हणजे कोणत्या रिएजंटचं काय काम आहे आणि तो कशाला तुमचा ऑक्सिडाइज करतो किंवा कशाचं तुमचं कुठं हायड्रोलिसिस होत आहे, एवढं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, एक्झाम्पलची जर प्रॅक्टिस केली तर काहीही अवघड नाही. ठीक आहे ना. ओके, मग बघा ह्याच्यानंतर आता 3 नंबरचं प्रिपरेशन बघायचं आपल्याला आणि त्याच्यापासून आपण बनवणार आहे ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. काय बनवायचं आहे, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि मग ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड जर आपल्याला बनवायचा असला तर आपण काय करू शकतो, तर त्याच्यामध्ये तुमच्या बेंझिन रिंगला एक लॉंग चेन आहे, म्हणजे अल्किल ग्रुप आटायचे आहे आणि तो अल्किल ग्रुपचा आपण ऑक्सिडाइज करू शकतो, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन करू शकतो आणि त्याचं ऑक्सिडेशन करून तिथं आपण COH ग्रुप लावू शकतो. बरोबर आहे. किती लॉंग चेन असू द्या, ओके, त्याच्यामध्ये तुमचे 10 कार्बन असू द्या, किती कार्बन असू द्या, डझंट मॅटर, त्या का अल्किल ग्रुपला आपण ऑक्सिडाइज करू शकतो बाय युजिंग तुमचे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, इन अल्कलाइन और ऍसिडिक कंडिशन KMnO4 क्रोमिक ऍसिड हे आपण यूज करू शकतो आणि त्याच्यापासून अल्किल बेंझिनचं ऑक्सिडेशन करून आपण काय करू शकतो, कार्बोक्सिलिक ऍसिड बनवू शकतो. एकदम सिंपल आहे ही तर रिॲक्शन. खूप वेळेस विचारतात पण आणि एकदम इझिली आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला कशाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय हे तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. आणि इथं पण आपण ऑक्सिडेशनच बघणार आहे. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. तर चला 3 नंबरचं प्रिपरेशन बघूयात आपण. ओके, थर्ड नंबरचं प्रिपरेशन बघूयात. फ्रॉम अल्किल बेंझिन, फ्रॉम अल्किल बेंझिन. बरोबर आहे, म्हणजे बेंझिनला अल्किल ग्रुप आटायचे. अल्किल ग्रुप R ग्रुप, R म्हणजे इनि अल्किल ग्रुप. इनि अल्किल ग्रुप मध्ये मिथिल पासून डेक्किल पर्यंत कोणताही अल्किल ग्रुप तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे ना. ओके, बाय युजिंग आपल्याला करायचंय ऑक्सिडेशन. बाय युजिंग आपण काय करणार आहे, त्याचं ऑक्सिडेशन करणार आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, ऑक्सिडेशन करणार आणि ऑक्सिडेशन करून आपण काय करू शकतो, कार्बोक्सिलिक ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचं आहे. का बघा, काय बनवायचं आहे, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचं. मग बघा त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आपण लिहिताना कसं लिहायचंय, व्हेन ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड कॅन बी प्रिपेअर्ड बाय. बघा काय म्हणलंय, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड कॅन बी प्रिपेअर्ड बाय अल्किल बेंझिन. अल्किल बेंझिन with alkaline or acidic KMnO4 or chromic acid.
बरोबर आहे. म्हणजे काय, अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचा कुणापासून, अल्किल बेन्झीन पासून. त्याच्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला लागणार आहे KMnO4 किंवा मग क्रोमिक ऍसिड. म्हणजे आपल्याला माहिती आहे KMnO4 कसा घेऊ शकता तुम्ही, इथं KMnO4 अल्कलाइन कंडिशन मध्ये घेऊ शकता किंवा ऍसिडिक कंडिशन मध्ये घेऊ शकता. कोण, KMnO4. और आपण याच्यामध्ये चूज करू शकतो क्रोमिक ऍसिड. ओके, क्रोमिक ऍसिड पण आपण काय करू शकतो याच्यामध्ये यूज करू शकतो. एकदम सिंपल रिएक्शन. बरोबर आहे, ऑक्सिडेशन करायचं. मग बघा आपण सेंटेन्स मध्ये लिहूयात. ओके, जर आपण सेंटेन्स मध्ये जर बघितलं आणि याच्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे, म्हणजे जी तुमची साइड चेन असते ना, बेन्झीन रिंगला अटॅच असणारी साइड चेन, अल्किल ग्रुपची साइड चेन तुमची कितीही लॉंग चेन असू द्या, त्या लॉंग चेनचं आपल्याला काय करायचंय, ऑक्सिडेशन करायचं. बरोबर आहे. मग ऑक्सिडेशन मध्ये त्या लॉंग चेन मध्ये प्रायमरी सेकंडरी जर असले तर कुणाकुणाचं करू शकतो, प्रायमरीचं करू शकतो, सेकंडरीचं करू शकतो, फक्त टर्शरीचं करू शकत नाही. ओके, लक्षात ठेवायचं, कारण की तिथं त्या कार्बनला टर्शरीमध्ये एकही तुमचा हायड्रोजन पॉसिबल नसते, म्हणून आपण काय करू शकत नाही, तिथं टर्शरीचं करू शकत नाही. म्हणजे अल्किल बेन्झीन मध्ये जो तुमचा अल्किल ग्रुप आहे तो प्रायमरी असू द्या, सेकंडरी असू द्या, ह्या दोन्हीचंही आपण ऑक्सिडेशन करून कार्बोक्सिलिक ऍसिड बनवू शकतो. ओके, अरोमॅटिक ऍसिड बनवू शकतो. फक्त जर टर्शरी ग्रुप जर अटॅच असला अल्किल ग्रुप तर त्याचा आपण करू शकत नाही. आपण लाईकवाईज मध्ये बघूया. ठीक आहे ना, लक्षात आलं. मग आता त्याचं आपण डिस्क्रिप्शन बघूयात. डिस्क्रिप्शन कसं लिहायचं बरं बघा. फेन aromatic carboxylic acid, फेन aromatic carboxylic acid. बघा कुणाचं करायचंय, फेन aromatic carboxylic acid can be prepared by oxidation of alkyl benzene. Can be prepared by the oxidation of alkyl benzene with alkaline or acidic KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट, अल्कलाइन और एसिडिक KMnO4 और क्रोमिक ऍसिड किंवा मग तुम्ही डायल्यूट HNO3 पण इथे यूज करू शकता. ठीक आहे ना, अशा पद्धतीमध्ये बघा. फेन aromatic carboxylic acid can be prepared by oxidation of alkyl benzene. म्हणजे याचा अर्थ कसा, हे अल्किल बेन्झीनचं आपण ऑक्सिडेशन करू शकतो आणि त्याच्यापासून हा aromatic carboxylic acid बनवू शकतो बाय युजिंग हे ऑक्सिडायझिंग एजंट टाकून क्रोमिक ऍसिड किंवा मग KMnO4 हे ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करून करू शकतो. आता त्याच्यामध्ये आणखी कोणता पॉइंट आहे बरं की जे आपण सांगू शकतो, तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये द लेंथ ऑफ साइड चेन इज ऑक्सिडाइज्ड. म्हणजे इथं आपण काय करतो माहितीये, नेक्स्ट पॉइंट, द लेंथ ऑफ साइड चेन इज ऑक्सिडाइज्ड. बरोबर आहे. म्हणजे त्या तुमच्या रिंगला, बेन्झीन रिंगला जर तुमची चेन असेल, साइड चेन तुमची, तर त्या साइड चेनचा आपण काय करतो, ऑक्सिडेशन करतो. लक्षात ठेवायचं.
त्या साईड चेनचं आपल्याला काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं. ओके, मग त्याच्यामध्ये साईड चेन मध्ये कोणते ग्रुप असले पाहिजेत, प्रायमरी का सेकंडरी? तर लक्षात ठेवायचं प्रायमरी अँड सेकंडरी अल्किल ग्रुप is oxidized. ओके, बघा, प्रायमरी अँड सेकंडरी अल्किल ग्रुप इज ऑक्सिडाइज्ड but tertiary alkyl group is not oxidized. This is very important point. ओके, बघा, बेन्झीन रिंगला जे अल्किल ग्रुप आहे त्याच्यामध्ये प्रायमरीचं ऑक्सिडेशन करू शकतो, सेकंडरीचं करू शकतो, पण टर्शरीचं करू शकत नाही. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स. ओके, हे 3 पॉइंट आहेत, आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. अल्किल बेन्झीनचं जर ऑक्सिडेशन केलं आणि त्याच्यापासून जर आपण जर ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचा असला तर त्याच्यासाठी आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावं लागतात, आणि ते अल्कलाइन किंवा मग ऍसिडिक कंडिशन मध्ये आपण KMnO4 किंवा मग क्रोमिक ऍसिड यूज करून किंवा मग डायल्यूट HNO3 यूज करून आपण काय करू शकतो, त्याचं ऑक्सिडेशन करून त्याच्यापासून ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड बनवू शकतो. ठीक आहे ना. मग त्याच्यानंतर जर तुमच्या बेन्झीन रिंगला कितीही लॉंग साइड चेन जर असली, ओके, तर त्या ओव्हरऑल साइड चेनचं आपण ऑक्सिडेशन करतो. आणि जर तुमची जर रिॲक्शन 2 स्टेप मध्ये करायचं असलं तर पहिल्या स्टेप मध्ये तुमचा सॉल्ट तयार होतो आणि नेक्स्ट स्टेप मध्ये हायड्रॉलिसिस जर केलं, ओके, तर त्याच्यापासून तुमचा काय भेटतो, ऍसिड भेटतो. आपण रिॲक्शन बघूया, आणि रिॲक्शन मध्ये एकदम सुटेबली जर आपण अंडरस्टँडिंग करून जर बघितलं तर ह्याच्यामध्ये काहीही अवघड नाही, एकदम सुटेबली रिॲक्शन सांगतो तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघूया. ह्याच्यामध्ये आपण काय करूया, एक्झाम्पल बघूया. आता एक्झाम्पल मध्ये कोणतं बरं एक्झाम्पल? एक्झाम्पल मध्ये आपण सगळ्यांनाच माहित असणारा जो ग्रुप आहे, ओके, बघा, आतापर्यंत आपण खूप वेळेस ह्याचं नाव पाहिलेलं आहे. कोणत्याही साईडला लिहायला डझंट मॅटर. इथं मी घेतला CH3. ओके, काय लिहिला, CH3. आता मला सांगा, जर CH3 जर लिहिला तर ह्याला आपण काय म्हणतो माहितीये, ह्याचं नाव आहे टोल्युइन. ह्या कंपाऊंडचे नाव लक्षात ठेवायचे. टोल्युइन, किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो माहितीये, मिथिल बेन्झीन. टोल्युइन किंवा आपण त्याला काय म्हणतो, मिथिल बेन्झीन म्हणतो. ओके, 1 नंबरचं एक्झाम्पल आपण बघूया. टोल्युइन किंवा आपण त्याला मिथिल बेन्झीन म्हणतो. आता ही साइड चेन आहे तुमचा मिथिल ग्रुप आहे, म्हणजे अल्किल ग्रुप आहे, आणि ह्याच्यावर काय टाकायचं, पहिल्या स्टेप मध्ये ह्याच्यावर टाकायचं, बघा, फर्स्ट स्टेप मध्ये इथं ऍड करायचा KMnO4. बघा काय टाकायचा, KMnO4 इन बेसिक अल्कलाइन कंडिशन, म्हणजेच इथं तुम्ही KOH टाका, बरोबर आहे. आणि ह्याला काय करा, हीट द्या. ओके, एकदम सिंपल. बघा, अल्किल बेन्झीन मध्ये मी घेतला टोल्युइन, मिथिल बेन्झीन आपण त्याला म्हणतो KMnO4 ऑक्सिडायझिंग एजंट इन अल्कलाइन KOH. बेसिक कंडिशन मध्ये तुमचा घेतला आणि त्याला काय केलं, मी हीट केलं. ओके, आणि हीट केल्याच्या नंतर फर्स्ट स्टेप मध्ये हा जो ग्रुप आहे ना, ह्याचा सॉल्ट बनवायचा. म्हणजे काय बनवायचं बघा, सॉल्ट. एकदम सिंपल आहे. ज्यावेळेस टोटली रिॲक्शन होती त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल कशी रिॲक्शन. याचं ऑक्सिडेशन करायचं आणि याच्यापासून बनवायचा तुमचा COO- आणि K+. ओके, हे टोल्युइन आहे आणि त्याच्यापासून तुमचा तयार झाला पोटॅशियम, ह्याला आपण म्हणतो बेन्झोएट. पोटॅशियम
बेन्झोएट. हा पोटॅशियम बेन्झोएट तयार झाला आणि फर्दर ह्या पोटॅशियम बेन्झोएटचा आपण काय करू शकतो, हायड्रोलिसिस करू शकतो बाय युजिंग ऍसिडिक कंडिशन H3O पॉझिटिव्ह. H3O पॉझिटिव्ह ऍसिडिक कंडिशन H+ घ्या, डझंट मॅटर. ओके. आणि जर ह्याचं हायड्रोलिसिस केलं तर ह्याच्यापासून काय बनवायचा, तर ह्याच्यापासून बनवायचा COOH. बरोबर आहे. काय बनवायचा, COOH. आणि ह्याचं नाव आहे बेन्झोइक ऍसिड. काय नाव आहे, बेन्झोइक ऍसिड. आणि हा ऍसिड आपण बनवला. एकदम सुटेबली व्यवस्थित रिॲक्शन आहे. डबल एकदा सांगतो, लक्षात ठेवा. हा टोल्युइन आहे म्हणजे अल्किल बेन्झीन आहे. लक्षात ठेवायचं, इथं तुमचा कितीही लॉंग ग्रुप असू द्या, KMnO4 KOH हिट जर दिलं तर हा कितीही लॉंग ग्रुप आहे. आपण एक्झाम्पल बघणार आहोत. ह्याचं कन्व्हर्जन COO- K+ मध्ये करायचं. KOH घेतला आपण पोटॅशियम बेन्झोएट तयार होतो. H3O टाकायचा, ह्या COH चं कन्व्हर्जन COH मध्ये करून टाक, COO- चं कन्व्हर्जन COH मध्ये करून टाकायचं. ठीक आहे. एक्झाम्पल एकदम सिंपल. आणि जर तुम्हाला ऑर मध्ये म्हणजे जर तुम्हाला असं जर असलं डायरेक्ट, ते तर एकदम वन स्टेप मध्ये तुम्ही करू शकता. जर तुम्हाला असंच दिलं, हाच कंपाऊंड आहे तुमचा, इथं CH3 आणि डायरेक्ट तुम्हाला विचारलं इथं 1 नंबरच्या कंडिशन मध्ये काय टाकलंय, KMnO4 आणि KOH. आणि सेकंड नंबरच्या कंडिशन मध्ये जर H3O जर पॉझिटिव्ह जर टाकला तर एवढं ही सेकंड स्टेप करण्याची गरजच नाही. बरोबर आहे. नाही, डायरेक्ट काय करायचं, ह्या CH3चं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, COOH मध्ये करायचं. झाले रिॲक्शन एकदम सिंपल. लक्षात आली. ओके. ही रिॲक्शन. आणखी आपण काय करूयात, ह्या रिॲक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आपण बघूयात. ओके. नेक्स्ट आपण काय करूयात, एक्झाम्पल बघूयात. काही आणखी एक्झाम्पल बघूयात. त्याच्यामध्ये 1 नंबरचं एक्झाम्पल बघितलं. आता आपण एक्झाम्पल मध्ये सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर सेकंड. ठीक आहे ना. मग एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये एनी ग्रुप घ्या, कोणताही. बघा, सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये मी अल्किल बेन्झीन मध्ये असा ग्रुप घेतला CH2 आणि इथं घेतलं CH3. बरोबर आहे की नाही. 1 2 3 कार्बन आहेत म्हणजे हा प्रोपिल आहे. बरोबर आहे. प्रोपिल बेन्झीन मी त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. आणि ह्या प्रोपिल बेन्झीनवर काय टाकायचं रे, बघा आपल्याला माहिती आहे, ह्या प्रोपिल बेन्झीनवर टाकायचं KMnO4 इन KOH कंडिशन. आणि काय करायचं, हिट द्यायचं. असं जर दिलं, हिट जर दिले, KMnO4 KOH टाकलं की लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे हा टोटल ग्रुप आहे. ह्या टोटल ग्रुपचं पहिल्या स्टेप मध्ये काय बनतोय, तर त्या टोटल ग्रुपचं ऑक्सिडेशन होऊन इथं तुमचा बनतो सॉल्ट. आणि कोणता सॉल्ट बनतो, COO- K+. आणि आपण पाठीमागच बघितलं तर ह्याला आपण म्हटलं पोटॅशियम बेन्झोएट. काय म्हटलं, पोटॅशियम बेन्झोएट. हे झाला तुमचा कंपाऊंड तयार. ओके. परत काय करायचं, नेक्स्ट स्टेप मध्ये ऍसिड हायड्रोलिसिस करायचं. H3O पॉझिटिव्ह कंडिशन. ओके. H3O पॉझिटिव्ह कंडिशन टाकलं की काय तयार करायचा, COOH म्हणजे काय तयार झाला, बेन्झोइक ऍसिड झाला तुमचा बेन्झोइक ऍसिड तयार. एकदम सिंपल रिॲक्शन. तुम्हाला म्हटलं ना, इथं किती बी लॉंग चेन असू द्या. आता हा जो अल्किल ग्रुप आहे ना, प्रायमरी अल्किल ग्रुप आहे. लक्षात ठेवायचं, कोणताही प्रायमरी अल्किल ग्रुप आहे. ओके. अशा पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो, रिॲक्शन करू शकतो. एकदम सिंपल आहे. तुम्हाला म्हटलं ना, इथं किती बी लॉंग असू द्या, 10 कार्बन जरी असले ना, डायरेक्ट त्याचा COO- K+ करायचा, ऍसिड हायड्रोलिसिस करायचं COH. आणि हे जर इथे 1 नंबरला ही कंडिशन आणि 2 नंबरला जर लिहिलं तर डायरेक्ट हा टोटल ग्रुपचं COH करून टाकायचं, डझंट मॅटर. ठीक आहे. ओके. हे झालं 2 नंबरचं एक्झाम्पल. आपण 3 नंबरचं एक्झाम्पल बघूया. ह्याच्यामध्ये 3 नंबर मध्ये हे प्रायमरी घेतला, मी सेकंडरी पण घेऊ शकतो. किंवा मग आणखी अल्किल बेन्झीन मध्ये आता बघा, जर हा ग्रुप घेतला ना CH. ओके. आणि त्याच्यानंतर काय केलं बघा, हा CH आहे आणि इकडे मी CH2 घेतला. बरोबर आहे.
ओके CH2. आता बघा हा जो कार्बन आहे ह्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय नाही, ठीक आहे, लगेच लक्षात आलं पाहिजे. इथं मी CH2 आणि CH3 घेतला, झाला कार्बनची व्हॅलन्स सॅटिस्फाय. हा ग्रुप आहे ना, ह्या ग्रुपला आपण इथिल ग्रुप म्हणतो आणि कुणाला अटॅच आहे, बेन्झिनला, म्हणून ह्याचं नाव आहे इथिल बेन्झिन. काय नाव आहे, इथिल बेन्झिन. इथिल बेन्झिन वर काय टाकायचं, पहिल्या स्टेप मध्ये इथं टाका KMnO4 इन KOH कंडिशन अँड हीट. ह्या ग्रुपचं काय करायचं, सॉल्ट बनवायचा. कसा बनवणार बरं सॉल्ट, CO मायनस K प्लस, झाला सॉल्ट, बरोबर आहे. परत काय टाकायचं रे, परत हायड्रोलिसिस करा, H3O पॉझिटिव्ह, आणि हायड्रोलिसिस केलं की झाला COH तयार. ओके, अशा पद्धतीमध्ये हे झाला तुमचा 3rd नंबरचं एक्झाम्पल. आलंय का लक्षात. ओके, आतापर्यंत जे सगळे प्रायमरी बघितले, जेवढे बी ग्रुप आपण घेतले ते सगळे कोणते बघितले, प्रायमरी बघितले. ओके, आता सेकंडरी बघूयात आपण 4 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये. कोणता सेकंडरी बरं, हा सेकंडरी आहे. कोणता, इथं CH, इथं CH3 आणि इथं एक CH3, बरोबर आहे. ओके, बघा असा कंपाऊंड तुम्ही कुठंतरी बघितलाय, बरोबर आहे की नाही. कुठंतरी म्हणजे कुठं असा तो फिरायला जात नाही, लक्षात ठेवा. कुठंतरी म्हणजे कुठं बघितला असेल तुम्ही, पाठीमागे जर तुम्ही अल्कोहोल फिनॉल जर बघितला तर अल्कोहोल फिनॉल मध्ये हा तुमचा कंपाऊंड आहे. ओके, फिनॉलची रिॲक्शन आहे. ओके, ह्या कंपाऊंडवर म्हणजे हा जो तुमचा आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल, फिनॉल तयार करण्यासाठी जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन मध्ये हा कंपाऊंड तुमचा यूज केलेला आहे. आणि नीट आहे ना, नीट, बरोबर आहे की नाही. ओके, नीट मध्ये 2 वर्ष झालं पाठीमागचे ह्या क्युमिनवर क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. मग ह्याचं नाव आहे ना, तर ह्याचं नाव आहे, आयसोप्रोपिल बेन्झिन. काय नाव आहे, आयसोप्रोपिल बेन्झिन. आयसोप्रोपिल बेन्झिन, पण त्याला लाडानी म्हणजेच त्याचा कॉमन नेम काय आहे, तर याचं कॉमन नेम आहे क्युमिन. लाडानी काय म्हणते त्याला, क्युमिन. काय म्हणते, क्युमिन, लक्षात ठेवायचं. ओके, आयसोप्रोपिल बेन्झिन त्यालाच आपण काय म्हणतो, क्युमिन. ओके, अशा पद्धतीमध्ये हा कंपाऊंड आहे तुमचा. परत काय करणार रे, किती मी तुम्हाला म्हणलं ना, हा सेकंडरी ग्रुप आहे. कशामुळं, ह्या कार्बनला डायरेक्टली 2 ग्रुप आटायचे म्हणजे सेकंडरी हा. ओके, काय टाकायचं बरं याच्यामध्ये, टाका बरं KMnO4 इन KOH कंडिशन आणि हिट करा. ओके, ह्या टोटल ओव्हरऑल ग्रुपचं काय कशामध्ये कन्व्हर्जन करायचं तुम्हाला सांगितलं, तर कशामध्ये, COO मायनस K प्लस. परत काय टाकायचं, परत H3O पॉझिटिव्ह आणि ह्या टोटल ग्रुपचं काय करायचं, COOH म्हणजे झाला बेन्झोइक ऍसिड अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, हा सेकंडरी पण आपण इथे यूज केला, आयसोप्रोपिल. पण लक्षात ठेवायचं, 4 इथं लिहितोय मी 5 नंबरचा. जर असा जर ग्रुप असला तर रे, ह्या बेन्झिन रिंगला आहे ना, ह्या बेन्झिन रिंगला आहे ना, हा ग्रुप आटायचे बरं. हा इथं एक CH3 आहे, इथं एक CH3 आहे आणि इथं एक CH3 आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्या कार्बनला किती CH3, किती अल्किल ग्रुप आहेत, 3 आहे. म्हणजे हा टर्शियरी झाला, बरोबर आहे की नाही. आणि आपण सांगितलंय, ओके, 3rd नंबरच्या पॉइंट मध्ये आपण असं सांगितलंय, प्रायमरी अल्किल ग्रुप, सेकंडरी अल्किल ग्रुप deoxidized, but tertiary alkyl group do not oxidized. टर्शरीचं ऑक्सिडेशन पॉसिबल नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, जर असं जर टाकलं कुठं 1 नंबरच्या कंडिशनला जर असलं KMnO4 इन KOH कंडिशन आणि 2nd नंबरला जर इथं हिट किंवा मग इथं तुमचा काय टाकला H3O पॉझिटिव्ह जर टाकला, तर लक्षात ठेवायचं इथं नो रिॲक्शन, इथं रिॲक्शन होत नाही. कशामुळे होत नाही, कारण की हा टर्शरी अल्किल ग्रुप आहे आणि आपण बेन्झिनला प्रायमरी अल्किल ग्रुप, सेकंडरी अल्किल ग्रुप जर आटायचे असतील, ओके, तर आपण ऑक्सिडेशन करू शकतो आणि त्याच्यापासून कार्बोक्सिलिक ऍसिड बनवू शकतो. पण टर्शरी अल्किल ग्रुप जर असला, बेन्झिन रिंगला डायरेक्टली अटॅच,
ओके, तर आपण त्याचं काय करू शकत नाही, ऑक्सिडेशन करू शकत नाही. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ओके, म्हणजे हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. सर्वांनी व्यवस्थित नोट करायचे आणि हे एक्झाम्पल तुमचे इम्पॉर्टंट आहे. बरं, नेक्स्ट बघूयात आपण 4th नंबरचं प्रिपरेशन. ओके, 3rd नंबरचं बघितलं आपण फ्रॉम अल्किल बेन्झीन पासून. आता बघूया 4th नंबरचं प्रिपरेशन. ओके, 4th नंबरचं प्रिपरेशन बघूया फ्रॉम अल्कीन. म्हणजे आपण काय करू शकतो, अल्कीन पासून पण आपण कार्बोक्सिलिक ऍसिड बनवू शकतो बाय युजिंग ऑक्सिडेशन. इथं पण आपण काय करू शकतो, ऑक्सिडेशन करू शकतो. बरोबर आहे, पण इथं लक्षात ठेवायचं, इथं ऑक्सिडेशन साठी आपल्याला कोणता रिएजंट यूज करावा लागतो, तर तो रिएजंट आहे KMnO4 इन डायल्यूट H2SO4 कंडिशन मधला. ठीक आहे, कोण यूज करायचा आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. बघा, बरोबर आहे, जर तुम्हाला अल्किनचं जर ऑक्सिडेशन जर करायचं असलं, बरोबर आहे, आणि त्याच्यापासून जर कार्बोक्सिलिक ऍसिड जर बनवायचा असला, तर आपण काय करू शकतो, KMnO4 इन डायल्यूट H2SO4, KMnO4 इन डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड कंडिशन घेऊ शकतो आणि थोड्या प्रमाणात हीट देऊ शकतो आणि त्याच्यापासून आपण काय बनवू शकतो, तुमचा ऍसिड बनवू शकतो. तर बघा, आपण म्हणू शकतो कार्बोक्सिलिक ऍसिड कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड. कार्बोक्सिलिक ऍसिड बघा काय म्हणतोय, कार्बोक्सिलिक ऍसिड कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन, बाय युजिंग किंवा मग विथ KMnO4 इन डायल्यूट H2SO4 कंडिशन. लक्षात येते ना. ओके, अशा पद्धतीमध्ये आपण सांगू शकतो. ओके, म्हणजे बघा काय सांगणार, काय म्हणायचं आपल्याला याच्यामध्ये, तर लक्षात ठेवा, कार्बोक्सिलिक ऍसिड can also be prepared. Carboxylic acid can also be prepared by oxidation of alkene, by oxidation of alkenes with KMnO4 in dilute H2SO4. This is very important point. Okay, carboxylic acid can also be prepared by oxidation of alkene with KMnO4 in dilute H2SO4 condition. बरोबर आहे, म्हणजे अल्किनचं करायचं. एक्झाम्पल बघूयात, एकदम सिंपल रिएक्शन आहे. फर्स्ट मध्ये घेतला मी कंपाऊंड, अल्किन मध्ये CH डबल बॉन्ड CH2. काय घेतलं बघा, CH डबल बॉन्ड CH2, 2 कार्बन आहे, डबल बॉन्ड आहे आणि रिंग लाटायची. म्हणजे ह्या रिंग लाटायच्या, म्हणजे ह्याला आपण फिनिल म्हणतो, म्हणून आपल्याला म्हणलं फिनिल. 2 कार्बन आहेत म्हणून ईथ. बरोबर आहे की नाही. ओके, ह्या बेन्झीन रिंग लाटायच्या, हा ग्रुप, ह्याला आपण फिनिल म्हणतो, फिनिल. 2 कार्बन आहेत म्हणून ईथ आणि त्यांच्याकडे डबल बॉन्ड आहे म्हणून लावला ENE. म्हणजे काय तयार झालं, फिनिल इथिन. काय तयार झालं, फिनिल इथिन. अँड दिस फिनिल इथिन ऑक्सिडाइज्ड बाय युजिंग KMnO4 in
डायल्यूट H2SO4 अँड हीट. काय टाकायचं? डायल्यूट H2SO4 अँड हीट. एवढा मी तुमचा ग्रुप आहे, त्याचं ऑक्सिडेशन होऊन इथं बनतो COOH, म्हणजे बनला बेन्झोइक ऍसिड. काय बनला? बेन्झोइक ऍसिड. फिनिल इथिनचं कन्व्हर्जन आपण बेन्झोइक ऍसिड मध्ये करू शकतो बाय युजिंग केमिनोफोर इन डायल्यूट H2SO4 कंडिशन. एकदम सिंपल सुटेबली रिॲक्शन आहे. 1 नंबर. आणि हे 2 नंबरचं एक्झाम्पल आहे ना, ती IMP एक्झाम्पल आहे, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, मॅक्झिमम टायमिंग मध्ये विचारतात. बरोबर आहे. नीट असू द्या, JEE असू द्या, CET असू द्या किंवा बोर्ड असू द्या. ओके, हे एक्झाम्पल तुमचं विचारतात. कारण की इथं खूप एक इंटरेस्टिंग कंपाऊंड तुमचा फॉर्म होतो, जो की आपण नॉमेनक्लेचर मध्ये त्याचं नाव बघितलंय. ओके, हा कंपाऊंड फॉर्म झाल्याच्या नंतर कॉमन नेम ऍज वेल एज IUPAC नॉमेनक्लेचर तुम्हाला मी सांगणार आहे. जसं की तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, ओम्स गॅप, त्याच्यामधला एक कंपाऊंड आपला तयार होणार आहे की ज्याच्यामध्ये 2 तुमचे COH ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, मग बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. काय म्हणायचं याला? सायक्लोहेक्झेन. बरोबर आहे की नाही? पण हा अल्केन आहे, आपल्याला अल्किन पाहिजे, म्हणजे मी इथे डबल बॉन्ड दिला. बरोबर आहे. मग सुरुवातीला डबल बॉन्ड नव्हता, त्यावेळेस सायक्लोहेक्झेन होता. आता डबल बॉन्ड आला, सायक्लोहेक्झिन, ENA, कारण डबल बॉन्ड आला ना. सायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झिन ऑन ऑक्सिडेशन बाय युजिंग केमिनोफोर इन डायल्यूट H2SO4 कंडिशन अँड हीट. बरोबर आहे. मग काय होतं माहितीये? हा ग्रुप इथून ब्रेक होतो आणि ह्याच्यापासून हा कंपाऊंड तयार होतो. हा कंपाऊंड कुणीच विसरायचा नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. कसा लिहायचा बघा, हा इथं मी काढला जशाच तसा, हा इथला कार्बन आणि परत हा इथपर्यंत लिहायचं, इथपर्यंत, इकडून पण इथपर्यंत काढायचं, हा असा आणि हा इकडं. आणि हा इथून ज्यावेळेस आपण ब्रेक केला त्यावेळेस हा इथला जो कार्बन आहे ना, ओके, हे 2 कार्बन आहे, ह्या 2 कार्बनला COOH लावून टाकायचं. इथं पण काय लावायचा? COOH लावायचा. दिस कंपाऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि बघा, जर ह्याचं नॉमेनक्लेचर किंवा ह्याला जर आपण बघितलं तर ह्याचं नाव आहे ऍडिपिक ऍसिड. काय नाव आहे? ऍडिपिक ऍसिड. ह्याला आपण ऍडिपिक ऍसिड म्हणतो. बघा, ऍडिपिक ऍसिड कसा आहे? आता ह्याचं जर IUPAC द्यायचं असलं 1 2 3 4 5 1 6 6. बरोबर आहे की नाही? आणि 2 COH प्रेझेंट आहे. बरोबर आहे. CH2 किती? 1 2 3 4. बरोबर आहे. तुम्हाला मी असं कंपाऊंड एक लिहिलता, आपण एक्झाम्पल मध्ये बघा, नॉमेनक्लेचर मध्ये बघितलं होतं. COOH CH2 4 टाइम्स COOH, हा कंपाऊंड. आणि ह्याला आपण म्हटलं होतं ऍडिपिक ऍसिड. काय म्हटलं होतं? ऍडिपिक ऍसिड. ओके, त्याच्यामध्ये 2 COH आहेत, म्हणजे हा डायकार्बोक्झिलिक आहे. बरोबर आहे. डायकार्बोक्झिलिक ऍसिड आहे, ऍडिपिक ऍसिड आपण म्हणतो. आणि हा जो ऍडिपिक ऍसिड आहे ना, ज्यावेळेस आपला पॉलिमर हा चॅप्टर तयार म्हणजे आपण बघणार आहे, त्यावेळेस पॉलिमर हा चॅप्टर मध्ये हा कंपाऊंड तुमचा बघायला भेटेल. ऍडिपिक ऍसिड हा पॉलिमर रिॲक्शन मध्ये यूज केला जातो. ठीक आहे. मग बघा, आता आपल्याला ह्याचं नॉमेनक्लेचर बघायचंय. आणि नॉमेनक्लेचर मध्ये बघा, हा 1 आणि 6 नंबरला 2 तुमचे COH ग्रुप प्रेझेंट आहेत. ह्या लॉंग चेन मध्ये 6 कार्बन आहेत, म्हणून ह्याला मी म्हटलं हेक्झेन. हेक्झेन काय म्हटलं? हेक्झेन. बघा, लॉंग चेन मध्ये 6 कार्बन आहेत म्हणून हेक्झेन म्हटलं. त्याच्यानंतर COH ग्रुप 1 आणि 6 नंबरला आहे म्हणून म्हटलं 1,6. 1 नंबरला 6 नंबरला COH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून 1,6.
दोन आहेत म्हणून डाय म्हटलं, दोन आहेत म्हणून काय म्हटलं, डाय म्हटलं. आणि IUPAC मध्ये OIC लावतात, OIC ऍसिड. काय लावतात, OIC ऍसिड. बघा कसं IUPAC नॉमेनक्लेचर दिलं, 1 2 3 4 5 6 6 कार्बन आहेत म्हणून हेक्झेन म्हटलं. 1 आणि 6 ला COH ग्रुप प्रेझेंट आहे, 1,6. 2 COH म्हणून डाय म्हटलं. IUPAC मध्ये ओके नावाच्या शेवटी OIC ऍसिड लावतात म्हणून OIC ऍसिड लावलं. हेक्झेन 1,6 डायोइक ऍसिड, they also known as adipic acid, and this adipic acid the most important compound for the preparation of polymer. पॉलिमरचे कंपाऊंड तयार करण्यासाठी हा ऍडिपिक ऍसिड तुमचा यूज केला जातो. दिस ऍडिपिक ऍसिड इज डायकार्बोक्सिलिक ऍसिड. कोणता आहे, डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे. 2 COH ग्रुप प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये. आले लक्षात इथपर्यंत? हे एकदम सिंपल आहे. हे एक्झाम्पल प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय, इम्पॉर्टंट आहे. सायक्लोहेक्झेन कुठं पण दिसला, KMnO4 इन डायल्यूट H2SO4 हिट जर दिली तर काय करायचं, ह्याला इथून ब्रेक करायचा अल्किनला आणि ब्रेक करून ह्या दोन्ही ठिकाणी हा ब्रेक करायचा अर्ध्यातून आणि इथं काय करायचं, COH ग्रुप लावून टाकायचे. ठीक आहे इथपर्यंत? ओके. म्हणजे आतापर्यंत आपण 4 प्रिपरेशन बघितले. तर त्या 4 प्रिपरेशन पासून आपण काय केलं, कार्बोक्सिलिक ऍसिड बनवले. त्याच्यामधलं पहिलं प्रिपरेशन फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल अँड अल्डेहाइड, सेकंड प्रिपरेशन फ्रॉम नाइट्राइल्स अँड अमाइड्स, थर्ड प्रिपरेशन फ्रॉम अल्किल बेन्झीन आणि फोर्थ प्रिपरेशन फ्रॉम अल्किल बाय ऑक्सिडेशन. ठीक आहे इथपर्यंत. राहिलेला आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये